शिवाजी विद्यापीठातर्फे फुले शाहू आंबेडकर सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय। ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सुकुमार कांबळे यांच्या हस्ते या सप्ताहाचं उद्घाटन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं धम्मचिंतन या विषयावर त्यांचं व्याख्यान पार पडलं। यावेळी बोलताना त्यांनी धम्माचं मानवी मूल्य आणि सामाजिक परिवर्तनातील महत्त्व अधोरेखित केलं। प्राचीन काळातील वर्णव्यवस्था, जातीव्यवस्था आणि विषमताधिष्ठित रचनेनं समाजात माणसाला माणूस म्हणून मान्यता दिली नाही। हीच अन्यायकारक व्यवस्था पालटून टाकण्यासाठी बुद्धांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय हा मानव कल्याणाचा मार्ग दिल्याचं त्यांनी सांगितलं। सिद्धार्थांनी उपवास, तपश्चर्या आणि विविध तत्त्वज्ञानांचा अभ्यास आणि चिंतन करून शेवटी माणसाच्या दुःखाचं मूळ तृष्णा असल्याचं सांगितलं। अतद्दीप भव या संदेशातून त्यांनी प्रत्येकाला स्वतःच्या विवेकबुद्धीनं विचार करून जीवन जगण्याचा मार्ग दिला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जीवनात आलेल्या कटू अनुभवानंतर माणूस म्हणून जगायचं असेल तर बुद्धांच्या धम्माशिवाय पर्याय नाही हे जाणवलं होतं। या जाणीवेतून आणि समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांवर आधारित जीवन जगण्याचा मार्ग म्हणून डॉक्टर आंबेडकर यांनी गौतम बुद्धांच्या धम्माचा स्वीकार केला असं प्रतिपादन त्यांनी केलं। अध्यक्षीय मनोगतात कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोकाभिमुख आणि कर्तव्यदक्ष कार्यातूनच महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिवर्तनवादी विचारांच्या परंपरा विकसनाला बळ लाभलं असं मत त्यांनी व्यक्त केलं। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या आंबेडकरी संदेशाचा पाया शिक्षण असून विद्यार्थ्यांनी विवेकनिष्ठ, चिकित्सक आणि स्वविचारक्षम बनण्याचं आवाहन त्यांनी केलं। यावेळी अविनाश भाले, डॉक्टर तेजपाल मोहरेकर, ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉक्टर हरीश भालेराव, क्रीडा संचालक डॉक्टर शरद बनसोडे, शिक्षणशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर चेतना सोनकांबळे यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते।